माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे म्हणजे बाबासाहेब. गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवणारे म्हणजे बाबासाहेब. सिंचन पितामह, द्वितीय महायुद्धातील ठोस भूमिकेमुळे महान स्वातंत्र्य सेनानी ठरलेले व अशा अनेक कार्यामुळे राष्ट्रनिर्माते म्हणजेच बाबासाहेब. अशा या बाबासाहेबांना मानवंदना देण्याकरता मी दीपाली कठाने मॅडम व दुर्गा अंधारे मॅडम यांना आमंत्रित करते. राष्ट्रभक्तीची मशाल हाती धरू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू. ज्ञान पिपासू युगंधराजा ज्ञान पिपासू युगंधराजा आठवणीला स्मरू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू. साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू. मी माझी सहकारी सविता उके हिला उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यासाठी आमंत्रित करते. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती. आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय उमेशचंद्र पवार साहेब, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना स्नेहपूर्वक विनंती करते. हा कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आहे तो जलसंपदा मैत्री संघ हा वर्ष 2015 पासून अस्तित्वात आलेला आहे. यामध्ये या जलसंपदा विभागातील सर्व अभियंता अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक सामाजिक वक्तृत्व गायन आदी कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने 6 डिसेंबर 2016 रोजी प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सभागृहात त्यावेळचे तत्कालीन कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांचे प्रमुख वक्तृत्व लाभले. त्या कार्यक्रमापासून या कार्यक्रमाचे सुरुवात झालेली आहे. या मैत्री संघाचा उद्देश आहे की या जलसंपदा विभागातील जे नवीन उदयोन्मुख तरुण चमूमध्ये लोकप्रिय करणे, बाबासाहेबांचं काम लोकप्रिय करणे हा मैत्री संघ यासाठी प्रयत्नशील आहे. अशा या आगळ्यावेगळ्या जलसंपदा विभागाच्या जयंती कार्यक्रमाच्या आयोजनप्रसंगी या खात्याचे आपले राज्यमंत्री आपल्याला इथं आज अध्यक्ष म्हणून लाभले आणि सोबतच आपले कार्यकारी संचालक सर्व मुख्य अभियंता उपस्थित राहिले. हा एक दुर्ग शर्करा योग येथे जुळून आला आहे असं मी मांडू इच्छितो. मी आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी सांगू इच्छितो की आजच्या या योगायोगाने आज हा वसुंधरा दिन आहे.
तर या वसुंधरेचे संरक्षण केले पाहिजे असे मी आपल्याला इथे सांगू इच्छितो. तसेच बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आज तरुण तसेच सर्व जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये झिरपावे पसरावे यासाठी जलसंपदा मैत्री संघ व जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील राहतील. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू सर यांचा परिचय करण्याकरिता मी वर्षा शेळके मॅडम यांना आमंत्रित करते. गर्व से कहो हम किसान हैं, गर्व से कहो हम किसान हैं, इस देश की शान है, इस देश की शान है, अपना भिडू बच्चू कडू. जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार, महिला व बालकल्याण व विमुक्त भटक्या जाती जमाती कल्याण विभागाचे राज्यमंत्री माननीय आदरणीय श्री ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांचा जन्म दिनांक 5 जुलै 1970 रोजी बेलोरा तालुका चांदुरबार जिल्हा अमरावती या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. माननीय श्री बच्चूभाऊ कडू हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा अमरावती सलग 4थ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. युवकांचे संघटन करून शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. शालेय जीवनातच संत गाडगेबाबा आणि शहीद भगतसिंग यांच्या विचारांनी ते प्रेरित झाले. त्यांच्या समाजसेवा, रुग्णसेवा पाया हाच या काळात पक्का झाला. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल माननीय श्री बच्चूभाऊ कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. इसवी सन 2019मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये माननीय कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ दिनांक 30 डिसेंबर 2019 रोजी घेतलेली आहे. महाराष्ट्राचे ते बच्चूभाऊ या नावाने लोकप्रिय असून अपना भिडू बच्चू कडू ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे. समाजाने ज्या लोकांना अपंग म्हणून नाकारले त्या अनाथाचा नाथ बनून तूच त्यांना सावरले. जाती धर्म भाषेच्या नावावर लोकांच्या हृदयावर राज्य करणारे केक असतील, पण माणुसकीच्या जोरावर लाखो अनाथांच्या हृदयावर राज्य करणारे अनाथ हृदय सम्राट माननीय आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू. आणि ह्यांची उपक्रम सांगताना मला फार अभिमान वाटतो आहे की ह्यांची उपक्रम मी सांगत आहे. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर माननीय बच्चूभाऊंनी आपली राजकीय ताकीद वापरून सर्वसामान्याचे अनेक प्रश्न सोडवले. आमदाराची राहुटी हा उपक्रम राबवून त्यांनी तालुका स्तरावरील 47 विविध विभागांच्या 35 योजना राबविण्यासाठी 15 दिवसात अख्खा तालुका पिंजून काढला. प्रत्येक गावात मुक्काम करून गावातील लोकांना विविध कागदपत्रांचे जागच्या जागी वाटप केलं. माननीय बच्चू कडूंना अपंगाचे मसीहा म्हणून ओळखले जातात. अपंग बांधवांसाठीच्या सरकारच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठवला, आंदोलने केली. प्रहार संघटना अपंग बांधवांच्या पाठीशी उभी केली. रुग्णसेवा हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या गाड्या विकून त्यातून रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यांच्या प्रहार संघटनेच्या रुग्णसेवा समितीच्या दरमहा विदर्भातून रुग्णांना मुंबईत उपचारासाठी नेण्याचे काम केले. मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी ते सतत दक्ष असतात. स्वतः त्यांनी रक्तदानाचे शतक पार केलेले आहे आणि हे आपल्यासाठी फार मोलाची गोष्ट आहे की त्यांनी रक्तदानाविषयी शतक पार केलेलं आहे. मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी मुंबईच्या
मनोरा या आमदार निवासात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यांचं एक वाक्य मला अजूनही आठवते, स्मशानात घर दिलं तरी काम करू, स्मशानात घर दिलं तरी काम करू असे म्हणाले आदरणीय माननीय नामदार आणि आपले श्री बच्चू कडू. येतात पराभव जातात पराभव, येतात पराभव जातात पराभव, कायमचे का राहतात पराभव, येतात पराभव जातात पराभव, कायमचे का राहतात पराभव. ज्यांनी घडविला इतिहास त्यांनाही घडवून जातात पराभव, त्यांनाही घडवून जातात पराभव. आणि त्यांच्या पुरस्काराबद्दल बोलायचं तर त्यांना शंभू गौरव पुरस्कार संभाजी ब्रिगेडतर्फे 2016ला प्राप्त झालेला आहे. ही ना आपल्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे. आणि सरतेशेवटी मी एवढंच म्हणेल या आदरणीय मानवाबद्दल, रमला जो माणसात ज्याने माणूस जपला, रमला जो माणसात ज्याने माणूस जपला, सगळ्यांना वाटे हा माणूस आपुला, सगळ्यांना वाटे हा माणूस आपला, सगळ्यांना वाटे हा माणूस आपला. थँक्यू. आपल्या भन्नाट आंदोलनाच्या स्टाईलमुळे चर्चेत असलेले व सर्वांना सुपरिचित असलेले, अमरावती जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान असलेले आदरणीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना सविनयपूर्वक विनंती करते की कृपया आम्हास मार्गदर्शन करावे. खरं तर जयंती म्हटली का आता बऱ्याच गोष्टी आमच्या तुमच्या कानावरून डोक्यावरून जात असतं. सगळ्या महामानवाचं, सगळ्या महापुरुषांचं नातं जेव्हा जातीसोबत जोडलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासारखं दुःख काही दुसरं मला वाटते राहत नाही. महापुरुषांना उभं केलं का लोक जात त्याला जोडून देते. आणि मग महापुरुषाला सोबत जेव्हा जात जुळतं ना तेव्हा सगळ्यात मोठा मला वाटतं लॉस, सगळ्यात मोठा आमच्या सगळ्यांचं जे काही दुःख आहे, या देशाचं सगळ्यात मोठा हानी आहे ते त्याच्यामध्ये आहे. मी जेव्हा राजकारणी म्हणून पाहतो तर महापुरुषांच्या बाबतीत असणाऱ्या समाजामधला भ्रम हा खरं तर निघाला पाहिजे. मला बरं वाटलं का इथं सगळ्या उपस्थित समुदायामध्ये एका जातीचे नाही म्हणून नाही तर आम्ही सगळे भारतीय म्हणून इथं उपस्थित झालात, म्हणून खास करून आपले आभार धन्यवाद देतोय का आपण एका चांगल्या वातावरणात. कारण जात पुरुषांची जयंती, महापुरुषांची जयंती म्हणजे आता ते मोहल्ल्यापुरती मर्यादित राहू नये, ती देशाला व्याप्ती करून टाकणारी असली पाहिजे. जयंतीचा मोठा आवाठवा केल्यापेक्षा ते विचारानं कशी अधिक लोकांपर्यंत जाईल याचंही फार महत्त्वाचं भान ठेवणं फार महत्त्वाचं आहे. हल्लीच्या काळात 2 वर्ष आपण पाहतोय कोरोनानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना झपाटून टाकलं. काय नको ते सगळे दुःख तुमच्या आमच्या सगळ्या माथी मारले. एक वेळ तर अशी होती का हॉस्पिटल समोर होतं आणि त्याच्यासमोर एक पेशंट होता, तिकडे बेड नाही, डॉक्टर नाही, औषधीची व्यवस्था नाही आणि म्हणून तो तळफळत तिथंच त्या हॉस्पिटलसमोर मेला, अशी व्यवस्था होती. गेलेले 2 वर्ष अतिशय भयवय होते, अतिशय तुमच्या आमच्यासाठी मला वाटतं नको असे दिवस असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली होती. आणि असं सगळं झाल्यानंतर मला असं वाटलं का सगळ्यांचे विचार बदलून जाईल आणि मंदिर मस्जिदकडे धावणारे सगळे पावलं आता हॉस्पिटलकडे धावायला लागल. असं झालंच नाही. लोकांना म्हणजे अशा प्रकारचा विचारच लोकांच्या डोक्यात आला नाही का 2 वर्षामध्ये आम्ही जे भोगलो. मला अजूनही आठवते नागपूरमध्ये वोकाड हॉस्पिटलमध्ये जो डॉक्टर होता त्याच्या घरच्या परिवाराला त्याला भरती करायचं होतं पण वोकाडमध्ये ते त्याच्यात हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा बेड नव्हता. पण आता मी कोणाचा खाली करू. आणि ते मॅनेजमेंट म्हणायचे आहे का तुझा पेशंट आणायचा आहे तर हे बाकीचे खाली करावं लागल, तू जरी इथे डॉक्टर असाल तर तू दुसरा हॉस्पिटल पाय, त्याच्याशिवाय इथे काही जमत नाही. एवढी वाईट अवस्थेमध्ये आपण सगळे होरपडून गेलोय. मग एवढ्या सगळा परिणाम झाल्यानंतर तुमच्या आमच्या मुखातून काय निघाले पाहिजे. तर आता आवाजाला कोणाचा भोंगा बंद करा. म्हणजे आश्चर्याचा झटकाच आहे. 2 वर्षाचे एवढे सगळे आम्ही जर विचार केला एवढे सगळे आम्ही यातना भोगल्यानंतर आम्ही मस्जिद मंदिराच्या भोग्यावर बोलायला लागलोय. मीडिया त्याच्यावर दाखवायला लागली 10 डाव की भोंग्याचं काय झालं, एवढी विक्री झाली, तेवढी विक्री झाली. म्हणजे महापुरुषांचा जन्म या देशामध्ये होऊन सुद्धा
काही लोकांवर मात्र त्याचा शून्य परिणाम होतं. काही घटनेची सुद्धा ताण भान न ठेवता सुद्धा आम्ही पाहतोय अशा प्रकारचं एक वातावरण देशामध्ये तयार होतं. हे सुद्धा या देशाला अधिक हानिकारक ठरू शकते. कोरोनाच्या काळात सगळेच भोंगे बंद होते. बुद्ध विहारावरचे भोंगे बंद होते, मस्जिदीवरचे भोंगे बंद होते, मंदिरावरचे भोंगे बंद होते. कोणी मंदिरात जात नव्हतं, कोणी मस्जिदमध्ये जात नव्हतं, कोणी बुद्ध विहारामध्ये जात नव्हतं. सगळ्याची धावपळ फक्त हॉस्पिटलमध्ये होती. एकच आवाज होता फक्त रुग्णवाहिकेचा, आणि तोही सेवेचा. असं वाचत का ही रुग्णवाहिकेची वेळ आमच्यावर आली नाही पाहिजे अशा प्रकारची ही होती. आणि इतक्या झाल्यानंतर या देशामध्ये म्हणजे किती दुःख बाबासाहेब आंबेडकरांना होत असेल का एवढी चांगली घटना पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिल्यानंतर खरं तर यामधून आम्ही किती अधिक वेगळ्या पद्धतीनं समोर जायला पाहिजे होतं. आम्ही किती मागावं याचं मोठं उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या यातना त्यावेळेस जर आपण पाहिलं कशा व्यवस्थेत आम्ही राहत होते. साधा आमच्या घरासमोरून कोण जावं कोण नाही जावं, आमच्या घरी कोण काम करावं कोण नाही करावं, इतक्यापासून ही व्यवस्था सगळी बरवटली होती. सगळे आम्ही पाहतो ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात ठामपणे उभं राहून जेवढ्या यातना जेवढे कष्ट जेवढा संघर्ष बाबासाहेबांनं या विषमतेच्या विरोधात उभा केला तेवढीच ताकद आम्ही पाहतोय बाबासाहेबांना त्या घटनेमध्ये सुद्धा तच्च्या तशी अवतारली. हे तेवढं महत्त्वाचं आहे. म्हणजे जेवढे संघर्ष झाला तेवढाच सगळं आम्ही पाहतो त्या घटनेमध्ये दिसतं. कदाचित संघर्षातून माणूस फुलतोय, संघर्षातून माणसाला एक वेगवेगळे मार्ग भेटतं नव्हे तर तिथून राष्ट्र निर्माण होतं. हे बाबासाहेबांनं सिद्ध करून दाखवले. संघर्षातून माणसं नष्ट होतात, कायमचे संपून जातात, तिथं सगळी उदासीनता येते. पण बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व संघर्षातून उभारलंच नव्हे तर आम्ही पाहतो तिथून एक घटनेसारखं एक पवित्र आम्ही पाहतोय ग्रंथसुद्धा आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी दाखल झाला. हे काही लहान गोष्ट नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य आमच्या डोक्यातून कधीच जात नाही. जसं छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आपण म्हणतोय का छत्रपती शिवरायांचं राज्य म्हणजे काय भोसल्यांचं राज्य असं ओळख नाही आहे. छत्रपतीच्या राज्याला शिवरायांचं राज्य असंही म्हणत नाही. मोगलांचं राज्य आपण म्हणतो, अकबरांचं राज्य आपण म्हणतोय, राजपूतांचं राज्य आपण म्हणतोय. अनेक राज्याला त्याचं नाव आलं, पेशव्यांचं राज्य आलं. पण एक आनंदाची आणि तुमच्या आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट अशी आहे का छत्रपतीच्या राज्याला मात्र ओळख अशी आहे हे रयतेचं राज्य आहे. ह्याच्यातच छत्रपती सामावले आहे, लक्षात घ्या. का रयतेचं राज्य हे काही भोसल्यांचं नाही आहे, सामान्यांचं राज्य आहे. 18 पगड जातीचे लोक एकत्र करून पुन्हा तो लढा उभा केला आणि तिथं जातीच्या सगळे नाते आम्ही पाहतोय नष्ट केले. 18 त्या सेनापतीमध्ये सुद्धा कोणी कोणत्या जातीचा होता हेही त्या राज्यामध्ये आम्ही पाहतोय असा कुठेही भेदभाव झालेला नव्हता. चक्रधर स्वामीनं 7 वर्षापूर्वी या देशाची राज्याची परंपरा पाहिली तर संतांची परंपरा आहे, अतिशय माणुसकीची परंपरा आहे. आणि तरीसुद्धा हे राज्य जेव्हा दंगलीच्या नावानं पेटत असन, काल परवा आमच्या अचलपूरला झेंडा कोणाचा लावा म्हणून प्रॉब्लेम झाला. आणि एक झेंडा हिरवा होता दुसरा भगवा होता, दोघांना त्याची स्पर्धा केली. झेंडा झेंडाच्या ठिकाणी राहिला आणि गाव मात्र सगळं अंधारात चाललं गेलं, गाव मात्र सगळ्या अडचणीत चाललं गेलं. इथं रंगासाठी भांडण होते. निळा रंग कोणाचा, भगवा कोणाचा, हिरवा कोणाचा. माणुसकीचा रंग या रंगामुळं दूर चालला गेलेला आहे. जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत राज्य पाहिजे होतं, देश पाहिजे होता, तो देश अनुयायांनी सुद्धा आणि त्यांच्या विरोधकांनी सुद्धा सगळ्यांनी नष्ट करून टाकलेला आहे. तुम्ही बऱ्याच वक्त्यांचे भाषणं पाहिले तो द्वेष निर्माण करणारे आहे. कोणी धर्माचा द्वेष निर्माण करतं, कोणी जातीचा द्वेष निर्माण करतं, कोणी महापुरुषामध्ये आम्ही पाहतोय तफावत निर्माण करतं, कोणी महापुरुषांबद्दल तो मोठा का हा लहान अशा प्रकारचे वक्तव्य करतं. तिथं मात्र सगळं आम्ही पाहतोय संपून जातं. एवढी लहान बुद्धी माणसाच्या डोक्यात कशी निर्माण होते याचंच खरं नवल आहे. अरे प्रत्येकाचं काम वेगळं आहे, प्रत्येकाच्या दिशा वेगळ्या आहे, प्रत्येकाचा सगळी परिस्थिती वेगळी आहे. बाबासाहेबांनी जे काम उभं केलं ते कोणी उभं करणार नाही याच्यापेक्षा तर दुमतच नाही. पण महात्मा ज्योतिबा फुलेचा मार्ग वेगळा होता, त्यांचं काम वेगळं होतं, त्यांची ती परिस्थिती वेगळी होती, त्यांचा विषय वेगळा होता, त्याची तुलना नाही होऊ शकत. पण आजकाल सगळ्याच धर्मामध्ये सगळ्याच महापुरुषांचे भक्त मात्र हम किसी से कम नाही. गांधीजी तर कुठंच सुटले नाही.
ज्यानं चौथार्गाचं पुस्तकही वाचलं नाही आणि पासही झाला नाही तोही गांधीजीले म्हणते बुडा भलता बेकार होता. एवढे वाईट दिवस या देशावर आमच्या देशामध्ये महापुरुषाबद्दल येतं. मी बाबासाहेबाचा मानणारा नाही तर मी बाबासाहेबावर काही बोलायचं. मी छत्रपती शिवरायाचा मान्य करत नाही, मला ते मान्य नाही तर मी त्याच्यावर काही बोलायचं. कशा कशा प्रकारचे आम्ही पाहतोय सोशल मीडियामध्ये. जर आपण काही पोस्ट पाहिल्या तर असं वाटतं की कुठल्याहीबद्दल, बाबासाहेबांबद्दल असू द्या, शिवरायांबद्दल असू द्या, महात्मा फुले असू द्या, अण्णाभाऊ साठे असू द्या, कोणत्याहीबद्दल अशा प्रकारची, अरे तू स्वतःच्या आईला मानणारा माणूस दुसऱ्याच्या आईचा अपमान कधीच करू शकत नाही. ज्याला स्वतःची आई समजले नाही तो दुसऱ्याची आई समजणार कशी. आणि म्हणून असा हा भेदभावाची जी दरी निर्माण देशामध्ये होत चालली आहे मित्रो, त्याला आम्हाला संपवावं लागेल. जयंतीमधून आम्ही पाहतो ते बाबासाहेबाची असू दे का शिवजयंतीची असू दे, तिथून द्वेष नाही, एकमेकाचा सन्मान वाढला पाहिजे, एकमेकाला हवंसं वाटलं पाहिजे. पण आम्ही पहिले लहानपणी होतो चौथ्या वर्गामध्ये, आम्हाला शिकवत जाय आमचे नेते, मस्जिद आली का जोऱ्यानं बोंबलत जाय, जय भवानी जय शिवराय. आम्ही बोंबलाचच जोर जोऱ्यानं, जय भवानी जय शिवराय. त्या मुस्लिम लोकांना कसं उचकून द्यायचं तसा प्रयत्न करायचा. आमची सगळी मिरवणुकीचा जोर मस्जिदच्या समोरच राहायचा. मस्जिद गेली का आमचा जोर संपला. जे पेरान ते उगवण. आणि मग अशी जर भूमिका तुमच्या मोठ्या माणसाच्या आमच्या सगळ्यांच्या राहिल्या तर मला वाटतं किती काही जयंत्या आणि किती काही महापुरुष इथं निर्माण झाले तर परिणाम काय हाती येणार आहे. अजूनही तुम्ही पाहतोय विषमता कुठं आहे. मी बिमार पडलो तर माझ्यासाठी कोणते हॉस्पिटल आहे आणि मला मत मारणारा बिमार पडला तर त्याच्यासाठी हॉस्पिटलची व्यवस्था कुठं आहे. माझं पोरगं कोणत्या शाळेत जाते आणि मला मत मारणाऱ्याचं पोरगं कोणत्या शाळेत जातं. साधी पाण्यापासून सुद्धा आम्ही विधानसभेत बरेचदा बोललो आहे का पहिले जातीची विषमता होती, आता आर्थिक विषमता आली आहे. जिसके पास पैसा है उसका काम बड़ा है, सबसे बढ़िया रुपया. जातीच्या समोर चालला गेला गडी, धर्माच्या समोर चालला गेला. पैसा असला का माणसं आता लहान माणसाचा विचार करायला नाही लागला. जसा पैसा तसा देव झाला. पैसा कमी आहे तर गावातली मरामाय जिंदाबाद आहे, आणि पैसा जास्त आहे तर चल शेगावले, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर शिर्डीले, आणि उससे भी ज़्यादा होगा तो बालाजी जिंदाबाद आहे. जसा खिशात पैसा आहे तर तशा माणसाचा देवसुद्धा बदलायला लागलेले आहे. आणि मग ह्या बदलत्या याच्यामध्ये तुम्ही आम्ही बदललं नाही पाहिजे. आमचा विचार ठाम असला पाहिजे का जे जे काही चांगलं असन ते आम्ही घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि तिथंच आम्ही थांबलो आहे. मग बाबासाहेबांचा फोटो इतरांच्या घरात, इतरांच्या कुळात, त्याच्या सगळ्या मंदिरात मस्जिदीत का लागू नये. शिवरायांचा फोटोसुद्धा बौद्ध विहारात का लागू नये. अशा प्रकारच्या तुलनेतून मग अण्णाभाऊ साठे असन, एक तर लढाई आम्ही अशी पाहिली, सगळे ब्राह्मण लोक स्टेजवर होते आणि एक वक्ता पुऱ्या ब्राह्मणावरच शिव्या देऊन आला होता. ते म्हणे बच्चू भाऊ मला काले बोलावलं इथे. कुठल्या जातीचा आपण डायरेक्ट जर गंजीवर शिव्या द्यायला लागलोय, हा धर्म बेकार, ही जात बेकार असं म्हणायला लागलो तर मग याच्यापेक्षा वाईट काहीच नाही आहे. आता आजकाल अशी ओढ लागली आहे. तुम्हाला आम्हाला मोठं व्हायचं असेल तर हक्काची लढाई नाही लढायची. शेतकऱ्याचं आंदोलन कधीच घ्यायचं नाही, मजुराचं आंदोलन कधीच घ्यायचं नाही, कामगाराच्या आंदोलनात कधीच पडायचं नाही, त्या घरेलू कामगाराच्या बाजूनं कधीच उभं राहायचं नाही, सामान्य माणसाचा कधीच आवाज मोठा करायचा नाही, हम तुम्हारे साथ असंही म्हणायचं नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर झेंडा हाती घ्या, एक तर निळा घ्या, भगवा घ्या आणि हिरवा घ्या, तुमचं काम जमते. लोक असे फटाफट जमा होते का नाही म्हणता म्हणता लोक झेंड्याचं आकर्षण होतं, नेत्याचं काहीच आकर्षण नसते. जिसका झंडा बड़ा है उसका काम भी बड़ा हो गया है. झंड्याची लढाई सुरू झाली. काही काम न करता फजूलची लीडरकी, कुछ नाही काम करना पडता. भोंगे काढल्या जाईल, भोंगे वाजवल्या जाईल, मग तूच काढ, आम्हाला काय सांगतो. असं होतच नाही. म्हणजे ही जी या देशामध्ये फुकटची राजनीती, जातीवर बोला, नेता झाला, काम काहीच करू नका. मी सभापती झालो आणि सभापती झाल्यानंतर मी ठरवलं का कोणाच्या इकडे जायचं तर सगळे शिक्षक, सभापती म्हणजे शिक्षक प्रिय पद आहे, कारण तेव्हा सगळे बदल्या शिक्षकांच्या सभापतीच करायचा. सगळे शिक्षक आले 5-6 आणि आमच्या संघटनेकडून पहिली पार्टी तुम्हाला, आमच्या संघटनेत तुम्हाला यावं लागेल.
म्हटलं पहिले मी अपंग बांधवाच्या घरी जाणार आहो. सभापतीच्या खुर्चीवरून उठलो का पहिली भेट माली अपंग बांधवाच्या घरी राहणार, दुसऱ्याच्या इकडे मी कुठंच जाणार नाही. ज्या अपंग बांधवाच्या इथं गेलो व्यवस्था काय ते सांगतोय. ग्राउंडवर मैदानावर काय, मैदानावर झेंडा नाही आहे, मैदानावर कुठलाही आम्ही पाहतोय जात नाही धर्म नाही, मैदानावर दुःख आहे, फक्त दुःख आहे. आणि तिथं सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. तिथं जातपात धर्माचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज नाही. मी त्या अपंगाकडे गेलोय. त्या अपंगाच्या काकाचं घर 2 मजली होतं आणि अपंग बांधवाचं घर 2 पाय तुटले होते. 40 वर्षाचा हा अपंग जन्मताच 5व्या वर्षी त्याचे पाय काहीतरी ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात तुटले. सायकलसाठी 40 वर्ष तडपला होता. काकानं टिने टाकले नव्हते घरावर, ते काय म्हणते पालूच होतं, ते कपडाच होता. अरे इथं काका कामात नाही राहिला आणि तुम्ही जातीचे झेंडे घेऊन बांधताय. काकानं हुंकूनही पाहिलं नव्हतं. मार विनंती केली, समाज म्हणून कधी एकत्र आले नाही, याला सायकल देऊन देऊ बा. लग्नावरचं घोळण, घोड्यावरचा नवर देऊन त्याच्यावरचा बँड, किमान 50,000चं गणित जातं. एक गणपती उठवला आणि एक शिवजयंती, एक भीम जयंती केली, एका मंडळात 2 लाख रुपये खर्च आहे. पण कोणाला काही चेवा आला नाही. काले 2,500ची सायकल देऊन द्यावं. 40 वर्षासाठी सायकलसाठी तडपडत होतं. 2 पाय तुटलेले आहे, संडासले बाहेर जायचं आहे, संडासाची व्यवस्था नाही, रक्तबामळ होऊन संडासाले जावं लागतं. दुःख काय कमी आहे समाजात? तिथं कुठं जात आहे का? कुठं जातीवाला धावून आला? कुठं झेंड्यावाला धावून आलाय? अरे सख्या नात्यातला माणूस धावून येत नाही. 2-2,500ची सायकल देऊ शकत नाही, सरकारले कार्यक्रम आखावं लागतं. आम्ही महापुरुषाच्या गोष्टी करायच्या, लाज वाटायला पाहिजे आपल्याला. जेव्हा आम्ही गेलो तिथं ठरवलंय का याला सायकल द्यायची. मनात विचार आला का असे किती लोक आहे ज्याला सायकलच नाही आहे. आम्ही दौंडी मारली, 350 लोक आले, आम्हाला सायकल पाहिजे. म्हटलं मेलो, एवढे पैसेच नव्हते. तेव्हा मी शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसेनेचे मनोहरराव जोशी, म्हटलं आपलंच सरकार आहे, पाठवून देऊ प्रस्ताव. पाठवला प्रस्ताव. 4 महिन्यानंतर उत्तर आलं का जिल्हा परिषद समाज कल्याणकडून ही योजना चालवल्या जाते, तिथं अर्ज करा. आम्ही 350 प्रस्ताव सायकलीचा प्रस्ताव जिल्हा परिषदमध्ये आणला आणि तिथल्या समाज कल्याण अधिकाऱ्याला विचारलं, म्हणे 2च सायकल भेटते म्हणे वर्षातून. म्हटलं 350 तर एकाच तालुक्यातल्या, कसे वाटणार आहे? पैसेच नव्हते. जमा करून घेतली माहिती, काय करावं सुचत नव्हते. अपंगाले सायकल देऊ शकत नाही. तेव्हा लग्नाची गोष्ट चालू होती. घरच्यांना लग्नाचा विषय काढला आणि माझ्या डोक्यात कल्पना आली. म्हटलं लग्नाचा खर्च कमी करून टाकू आणि जेवढा खर्च कमी होते तेवढ्या याच्यात सायकल वाटून टाकू. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला लग्न ठेवलं आणि सगळ्या 350 अपंगाच्या सायकली बोलावल्या. घोड्यावर बसलो नाही, अपंगाला सायकलीवर बसवलं, लग्नाच्या विधी पूर्ण करून टाकल्या. आखरी सांगायचं तात्पर्य एकच आहे, हे मोठेपणा नाही आहे का कोणालाही कुठून काही ना काही करता येतं. इच्छा पाहिजे, विचार बाबासाहेबांचे पाहिजे, डोक्यात विचार महापुरुषांचे पाहिजे. आता बाबासाहेबांचे म्हटले तर बाकीचे म्हणून आमचा कोण सोडला बे बाबा, सगळ्यांचेच म्हणतो मी. आणि तुम्हाला बातच राग येतं झाला वाटते हा त्याचा. म्हणजे एवढ्या खंदक डोक्याचे लोक आहे का आम्ही लगेच त्याला 2 शब्द बोललो आणि 1 शब्द सोडला का हा आपला नोय. आमचे तर राजकारणी लोकांचे एवढे वांदे आहे. आमच्या अगोदर सभापती होता आमच्या गावचे, ते गावात आले का बौद्धपुऱ्यात गेले का निळी टोपी घालत जाय, जय भीम जय भीम जय भीम, जोरजोरानं जय भीम. सगळ्या जय भीम मंडळाला वाटत जा अरे वा आपलाच माणूस आहे, काय पक्का आहे, 5 वर्षातून कधीच यायचा नाही, आला का टोपी घालून यायचा. ते टोपी काढली, हिंदू मोहल्ल्यात आली का तुकडोजी महाराजची भगवी टोपी लावायची, जय हिंद जय हिंद. सगळे खुश. मी पाहतच बसलो आहे 8व्या-9व्या वर्गात. ते मस्जिदमध्ये गेली, त्याची टोपी घातली, सगळेले खुश. म्हटलं येले म्हणते राजकारण, काही काम करू नका, टोप्या घाला, काम जमते तुमचं. काम करायची गरज नाही देशामध्ये, काही गरज नाही आहे. तुम्ही टोप्या घातल्या का लोक तुम्हाला टोपी घातल्याशिवाय काही राहत नाही. चांगल्या प्रकारचं पद भेटते, काही पोटातलं पाणी आलू द्या लागत नाही. जसा माणूस भेटला तसा रामराम करायचा. आता तर रामराम राहिलाच नाही, आता जय श्रीराम आला, जय श्रीराम आला. पहिले सगळेच म्हणायचे रामराम.
आता थोय वाटून घेते की काय अशा मोठ्याची भीती आहे, अशी अवस्था आहे। या सगळ्या व्यवस्थेमध्ये तुमच्या आमच्या सगळ्या रंगामध्ये एक तिरंगा आमच्या डोक्यात कायम असला पाहिजे। महापुरुषांची जागा ही खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या डोक्यामध्ये कोणाचे भेदभाव न करता तेवढ्याच सन्मानानं तेवढ्याच चांगल्यापणाने असल्या पाहिजे। मी त्या जातीचा नाही, ते माझ्या जातीचा नाही म्हणून आमच्या भावना कमी होता कामा नये। आखरी कार्य महत्त्वाचं असतं, ते नाव आणि जात महत्त्वाची नसते। आणि तुमच्या आमच्यामध्ये ह्या भावना अशाच कायम रुजणं फार महत्त्वाचे आहे आणि त्या पद्धतीनं काम करणं फार गरजेचं आहे। देश जरी एका टोकाला कुठे जरी जात असला, काही ठराविक लोकांनी जरी ह्या अशा प्रकारचा विचार ठेवला तर पुन्हा स्थिरता आल्याशिवाय राहणार नाही, कारण दुःख अजूनही बाकी आहे, अजूनही दुःख बाकी आहे। हॉस्पिटल अजूनही तुमचा वेदना घेऊन जरी भोंगे नाही आहे हॉस्पिटलला, इथं भोंगे आहे, धर्माच्या स्थळाला भोंगे आहे, पण तिथं बगर भोंग्याच्या वेदना एवढ्या आहे का जरी कानावर आवाज येत नसन ना तर तिथल्या वेदना जाऊन जर एकदा हॉस्पिटलला जाऊन पाहिलं तर मग मात्र हृदयाचे ठोके बंद होईल, एवढ्या मोठ्या वेदना तिथं आहे। भोंगा आहे नाही आहे म्हणून त्याची किंमत कमी आहे असं होऊ शकत नाही। मला वाटते प्रत्येकानं दिवसातून नाही तर महिन्यातून एकदा जरी एखादा बेड दत्तक घेतला, जसं आपण काही मुलं दत्तक घेतले, तर एखादा मेडिकल हॉस्पिटलचा एखादा वार्डच दत्तक घ्याव, एखाद्यानं बेडच दत्तक घ्याव। का नवीन संकल्पना येणार नाही, का नवीन गोष्टी आपण करायच्या नाही, त्या जर आपण केल्या तर मला वाटतं आखरी मरतेवेळी आता मला सुरेश खोपडे भेटले, लोक मेला का मशानभूमीत 3 गोष्टी म्हणतात। देव माणूस होता, चांगला असन तर देव माणूस होता, थोडा बरा असन बरा होता, कोणाच्या लेण्यांना देण्यात होता, आणि तिसरा असा असते बरा गेला आपणही सुटलो हाय सुटला। आता मेल्यानंतर आम्हाला काय म्हटलं पाहिजे हे आपल्याला ठरवणं फार गरजेचं आहे, की मशानभूमीतला आवाज फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून तो बगर भोंग्याचा आवाज आहे, तो हृदयात स्थान करून निर्माण करणारा झाला पाहिजे, अशाच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो। मला जायचं आहे, मी खरं तर आज आम्ही 50 वृद्ध लोकांना आणलं आहे ज्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे, त्यांना महात्मे डॉक्टर आहे तिथं आम्ही त्यांचं ऑपरेशन करणार। मग सहज वाटलं, कारण मी आमदार मंत्री झाल्यापासून आम्ही लई 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो, तर म्हटलं म्हाताऱ्यांना का नेऊ नये, तर आम्ही त्यांना आता शाही भोजन ठेवलेलं आहे, ते कोणतं प्राईड हॉटेल आहे, ते सगळे आलेले आहे म्हणून मला जावं लागतं, नाही तर मी थांबलो असतो वक्त्यांचं भाषण ऐकत। आखरी या सगळ्या कामातूनच आम्ही 10 डाव दाखवून दिलं का निवडणुकीला पक्षाची गरज नाही, नेत्याची गरज नाही, झेंड्याची गरज नाही, कुठल्या रंगाची गरज नाही, पैशाची गरज नाही, बगर पैशात बच्चू कडूसारखा एक सामान्य कार्यकर्ता 4 वेळा निवडून येतं आणि म्हणून तिथं सेवेची गरज आहे। सेवा फार महत्त्वाची आहे। गलती तो सबसे होती है, हम भी गलतीगार आहे, आम्ही पण गुन्हेगार असेल कुठं ना कुठं, आमच्या हातून काही गुन्हा झाला असेल, ते सगळं पचून आम्ही समोर जायचा धाडस करूया। आपल्या सर्वांचा आभार। इंगळे गुरुजीनं, ते माझ्या मतदारसंघातले आहे इंगळेजी, त्यांनी मला इथं बोलावलं आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमात मला येता आलं, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या या माध्यमातून स्मरण करता आलं म्हणून मी मला स्वतःला भाग्यवान समजतो आणि इथे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते मूलभूत आणि पायाभूत उद्योग हे शासनाच्या ताब्यात असावे, शेतीचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे, विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण व्हावे, यासोबतच नवीन संविधान राज्य समाजवाद अंतर्भूत व्हावा, परंतु तो सामान्य कायद्याने नव्हे तर संविधानिक कायद्याने समाविष्ट व्हावा, यासाठी महत् प्रयास बाबासाहेबांनी केले। परंतु याच वेळी साधारण 500 ते 600 संस्थानिकांचा तसेच भांडवलदारांचा प्रश्न असल्यामुळे त्यांच्यामुळे ते शक्य होऊ शकले नाही। म्हणून आज जी आर्थिक विदारकता सरांनी जे सांगितलं आहे, आर्थिक विषमता व असमानतेने जे डोके वर काढलेले आहे याचे हे कारण आहे आणि सर त्यावर एकमेव असा उपाय म्हणजे राज्य समाजवाद। या अशा आर्थिक असमानतेमुळे आजचे मुख्य मार्गदर्शक बच्चूभाऊ कडू साहेबांना गोरगरीब व दीनदुबळ्यांचे तसेच महिलांचे प्रश्न सोडविण्याकरता अथक परिश्रम करावे लागते। हा जर राज्य समाजवाद संविधानिक कायद्याने संपूर्ण भारतात लागू झाला तर भारताचा कायापालट होईल आणि आर्थिक असमानता दूर होईल। याकरिता सर्वांनी सदैव प्रयत्नरत राहावे असे वाटते, हे गरजेचे आहे। सर आपलं लक्ष या राज्य समाजवादाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मांडलेला आहे
त्याकडे आपलं लक्ष वेधायचं होतं. आपण थांबला, ऐकून घेतलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले मान्य श्री प्रेमकुमार बोके सर यांचा थोडक्यात परिचय करून देतो. बोके सर हे मागील 25 वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत आहेत. त्यांचं मूळ गाव तिवसा या तालुक्यात वरखेड. त्यांचं संपूर्ण कुटुंब राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित आहेत. ते व्यवसायाने शिक्षक आहेत. ते मागील 25 वर्षापासून मराठी सेवा संघ याच्या परिवर्तन चळवळीमध्ये कार्यरत असून ते एक महत्त्वाची भूमिका निभवत आहेत. सद्यस्थितीत ते संभाजी ब्रिगेड याचे मुख्य प्रवर्तक म्हणून काम पाहत आहेत. आज या ठिकाणी जलसंपदा मैत्री संघाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता फक्त महाराष्ट्र किंवा आपल्या देशामध्येच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्या विचारानं संपूर्ण विश्वामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या अनेक लोक धडपडत असतात आणि त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील विचार समाजाच्या तळागाळापर्यंत जावे. त्या माध्यमातून समाजामध्ये कुठंतरी एक चांगल्या प्रकारचा बदल घडून यावा आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं ही एक तळमळीची भावना घेऊन या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन जागोजागी होत असते. या ठिकाणी बहुतांश अधिकारी कर्मचारी या विभागाचे बसलेले आहेत. सगळा शिकलेला सुशिक्षित वर्ग आहे, उच्च विद्याविभूषित आहे. त्यामुळं निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाविषयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याविषयी आपल्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारची माहिती आहे हे आपण गृहीत धरून चालू. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा ज्या ज्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या आम्ही साजऱ्या करतो त्या माध्यमातून त्या महापुरुषांचा एक विचार, परंतु फक्त विचार कोणता तो सत्य आणि वास्तववादी विचार समाजापर्यंत पोचला पाहिजे. आताच या ठिकाणी आदरणीय बच्चूभाऊंनी सांगितलं की जयंती आणि पुण्यतिथीच्या माध्यमातून कशा प्रकारचे भाषणं होतात. लोक महापुरुषांना कशाप्रकारे जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाटून तेवढ्याच पुरतं त्या महापुरुषांना मर्यादित ठेवण्याचं काम करतात. त्यामुळं त्या महापुरुषाने आपल्या काळामध्ये सगळ्यांसाठी, सगळ्या लोकांसाठी जे काम केलेलं असते ते काम सर्वांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी त्या महापुरुषानं आपल्या आयुष्यामध्ये केलेला जो संघर्ष आहे, जे कष्ट आहे, जे श्रम आहे, जे मेहनत आहे, ज्या माध्यमातून सगळ्या जाती जमातीला सुखी आणि समाधानी करण्याकरता त्यांचे जे प्रयत्न असतात ते तळागाळापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक सुशिक्षित माणसाची जबाबदारी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला जर सर्वांपर्यंत पोहोचायचे असेल, बाबासाहेब हे एकट्या दुकट्या कोणत्या जातीचे, जमातीचे, धर्माचे नसून बाबासाहेब हे या देशातल्या, या विश्वातल्या प्रत्येक माणसाचे आहे. ही भूमिका घेऊन आम्हाला लोकांमध्ये जावं लागेल. आता आम्हाला बाबासाहेबांच्या मागं दलितांचे पुढारी, अस्पृश्यांचे पुढारी, बहुजनांचे पुढारी अशा प्रकारची विशेषणं लावून चालणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये विविध विषयांना स्पर्श केलेला होता. एकच माणूस किती प्रकारची भूमिका वठवू शकतो, एकच माणूस आपल्या 60-65 वर्षाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या भूमिकांना कशाप्रकारे योग्य रीतीनं न्याय देऊ शकतो, हे जर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला शिकायचं असेल तर फक्त एकमेव उदाहरण आपल्यासमोर आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र आणि चारित्र्यामधून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ओबीसी समाजाच्या मोहल्ल्यामध्ये जेव्हा जेव्हा साजरी होईल तेव्हा निश्चितपणे हे भोंगे, हे चालिसा, हे मंदिर, हे मस्जिद, हे चिल्लर जे इश्यू आहे, इथं लोकांना जगण्या मरण्याचे प्रश्न पडलेले आहे. इथं लोकांच्या घरामध्ये 2 वेळा अन्न कसं खावं, काय खावं, प्रचंड संघर्ष सुरू आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला टेकलेले आहे. लोक आता गाड्या वापरणं लोकांना कमी केल्या, एवढी वाईट अवस्था झालेली आहे. आणि इथं भोंगे वाजवा म्हणतो. बच्चूभाऊने सांगितलं मगाशी, बच्चूभाऊच्याच मतदारसंघामध्ये 2 दिवसापूर्वी वाद झाला झेंड्याच्या म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आपल्याला तिरंगा दिलेला आहे. हा तिरंगा सगळ्यांचा आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध या सगळ्यांना या तिरंगावर प्रेम करायला शिकवलं. म्हणून बाबासाहेब म्हणतात, त्यांनी कितीही धर्माचं लिखाण केलं असेल, बुद्ध धम्म पुस्तक लिहिलं असेल, पण काय म्हणतात, मी आधीही भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे. हे वाक्य या देशातल्या प्रत्येक माणसानं आपल्या मेंदूवर कोरलं पाहिजे.
मी आधीही भारतीय आणि शेवटीही भारतीय आहे. ते कुठेही म्हणत नाही, मी धर्माचा कुठे उल्लेख करत नाही. हे वाक्य जेव्हा या देशातले राजकारणी, समाजकारणी, कर्मचारी, अधिकारी, विचारवंत, अभ्यासक आपल्या डोक्यावर, मेंदूवर कोरून ठेवणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं मित्रांनो बाबासाहेब आम्हाला समजले असं होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना कधी कधी दुःख वाटायचं. ते म्हणायचे की राजकीय जीवनामध्ये जरी मी प्रत्येक व्यक्तीस एक मत हे तत्त्व लागू केलं असलं तरी सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मात्र अजूनही मी लोकांमध्ये समता आणि समानता निर्माण करू शकलो नाही. आणि हे जर फार काळ चाललं तर आपल्या देशातली राजकीय लोकशाही संपुष्टात येऊ शकते. आणि मगाशी मॅडमने सांगितलं की राज्य समाजवाद म्हणजे काय? शेवटी समाजवाद म्हणजे जोपर्यंत या देशातला शेवटचा घटक, या देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत तुम्ही त्याच्या सुखाची, समाधानाची सर्व साधनं पोचवणार नाही, निदान त्याच्या मुख्य गरजाच्या पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा होत्या, त्या गरजा आता शिक्षण झालेलं आहे, आरोग्य झालेलं आहे, पाणी झालेलं आहे, वीज झालेलं आहे, या गरजा जोपर्यंत तुम्ही गोरगरिबातल्या माणसापर्यंत पोचवणार नाही तोपर्यंत खरा समाजवाद या देशामध्ये रुजला असं आम्ही म्हणू शकणार नाही. कार्ल मार्क्सने समाजवाद सांगितला, बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितला, या देशामधल्या बऱ्याच विचारवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आर्थिक विषमता कायम आहे तोपर्यंत राजकीय लोकशाहीला फारसा अर्थ नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा मित्रांनो ठासून सांगितलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण आर्थिक समानतेच्या आधारावर रक्तपाती संघर्ष होणार नाही अशी समाज रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाजवादाच्या माध्यमातून अपेक्षित होती. नाहीतर पहा आता काही दिवसानंतर जसा श्रीलंका झाला, जी श्रीलंकेची अवस्था झाली, येणाऱ्या काळामध्ये जर भारताची अशी अवस्था झाली तर ज्याच्या घरात पैसे आहे, ज्याच्या बँक बॅलन्समध्ये चांगले पैसे आहे, त्याच्यावरही लोक डाके टाकायला मागं पुढं पाहणार नाही. कारण जेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी शेवटचा संघर्ष सुरू असतो तेव्हा माणूस मग आपल्याही माणसाला मागं पुढं मारण्यास पाहत नाही. तेव्हा या देशातल्या शिकल्या सवरल्या पैसेवाल्या लोकांनी आता विचार करण्याची गरज आहे की कितपर्यंत आम्हाला ही विषमता आणखी ताणायची आहे. नाहीतर मग एकीकडे अंबानी 8,000 कोटीचं घर बांधतो आणि त्याच्याच घराच्या बाजूला मुंबईमधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी तिथंच राहते. ही विषमता या देशामध्ये कुठपर्यंत चालणार आहे? ठीक आहे, तुमच्यापाशी प्रचंड पैसा आहे, तुम्ही चांगल्यात चांगलं घर बांधा, उत्कृष्ट घर बांधा, परंतु कुत्र्याला राहण्यासाठी जर तुम्ही 7-7 मजले बांधत असाल तर माणसापेक्षा कुत्र्याची व्हॅल्यू तुमच्या नजरेत जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की आर्थिक विषमता जर जास्त दिवस चालली तर या देशामध्ये शेवटचा टप्पा लोक रक्तपात करण्यासाठी सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. आणि म्हणून मित्रांनो या गोष्टी आपण सगळ्या अंगानं समजून घेतल्या पाहिजे. निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, या सगळ्यांचा संघर्ष आपल्याला त्या अनुषंगानं समजून घेता येईल. आपल्या देशामध्ये SC STचे 131 खासदार आहे पूर्ण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये, आणि 1250 SC STचे आमदार आहेत पहा पूर्ण देशामध्ये. परंतु जर विचार करा, हे आमदार आणि इतके मोठे खासदार खरोखर आपल्या समाजाच्या समस्या सोडवतात काय? हे आमदार आणि खासदार आता फक्त आपापल्या पक्षाचे झालेले आहे, समाजाच्या हिताशी त्यांना काहीही घेणं देणं मित्रांनो राहिलेलं नाही. आणि म्हणून राजकारणी कसा असावा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1916ला राजकारणामध्ये आले आणि 1932मध्ये फक्त 16 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना अनेक अधिकार मिळवून दिले. 16 वर्षात फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मतदारसंघ, 2 वेळा मत देण्याचा अधिकार, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व आणि प्रौढ मताधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये फक्त 16 वर्षात मित्रांनो मिळवून दिलेले आहे. कारण त्यामुळे मग समाजामध्ये नवीन नेतृत्व निर्माण व्हायला सुरुवात झाली. कारण रिअल रिप्रेझेंटेशन इज द सोल ऑफ डेमोक्रेसी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, खालच्याही घटकाला मिळालं पाहिजे, वरच्याही सगळे समान असले पाहिजे. मताच्या माध्यमातून अंबानीला एक मत आणि झोपडीतल्याही माणसाला एक मत, हे फार मोठं काम, अद्वितीय काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना भक्त नको होते, त्यांना विचारांचे अनुयायी पाहिजे होते. याच नागपूरच्या दीक्षाभूमीवर एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गतरेव माडगूळकरांचा प्रसंग आहे. बाबासाहेब काठीनं त्यांच्या पाया लागणाऱ्या लोकांना काठी मारत होते. माडगूळकर म्हणाले बाबासाहेबांना, तेव्हाचे तरुण भारतचे संपादक, की बाबासाहेब हे लोक तुम्हाला देव मानतात, तुमच्या पाया लागत आहे आणि तुम्ही त्यांना काठीनं दूर लोटताय. बाबासाहेब म्हणाले, मला तेच तर नको आहे, मला यांनी देव मानू नये, मला यांनी देव मानू नये. देव नावाची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती.
माझ्या विचाराचा प्रचार आणि प्रसार यांनी पुढं करावा, म्हणून मी यांना काठी मारून विचारानं चालण्यासाठी ताठ मानेनं उभं करतो आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मित्रांनो समोर नेला पाहिजे. शेवटच्या टप्प्याकडे येत असताना समता आणि समरसता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे पुरस्कर्ते होते आणि याच नागपुरामधून समरसतेचा जागरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी 14 एप्रिलला 1983 समरसता मंचाची स्थापना झाली आणि त्यावेळी सांगण्यात आलं की समतेचा विचार हा पूर्ण विचार नाही, तो अर्धवट विचार आहे आणि या समतेच्या विचाराला जोपर्यंत समरसतेच्या विचारामध्ये आम्ही घोळून घेणार नाही तोपर्यंत समतेला पूर्णत्व येणार नाही. म्हणजे सांगायचं असं होतं की बाबासाहेबांची समता अर्धवट आहे, जोपर्यंत त्याला समरस आम्ही करणार नाही त्या विचारामध्ये तोपर्यंत येणार नाही. समता म्हणजे इक्वॅलिटी आणि समरसता म्हणजे सिमिलॅरिटी. जमीन आसमानचा फरक आहे. आम्हाला समरसता नको, सिमिलॅरिटी नको, आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे, बाबासाहेबांची समता पाहिजे आहे. या पद्धतीनं मित्रांनो आम्हाला पुढं जायचं आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं आपली प्रगती करू शकतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर त्या काळामध्ये डिग्र्या नसलेल्या लोकांना आपले गुरु मानतात, मग ते भगवान बुद्ध असेल, संत कबीर असेल आणि महात्मा ज्योतिराव फुले असतील, तर निश्चितपणे एक वैचारिक जो बेस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कारण त्यांनी सोशली ते माणसाचे तेव्हाचे काम करत होते महापुरुष, त्यांनी बाबासाहेबांनी सोशल ऑनेस्टी ठेवून सोशल एज्युकेशन त्यांनी त्या काळामध्ये घेतलं होतं. माणसाला एज्युकेशनसोबत सोशल एज्युकेशन फार महत्त्वाचं असते. निवड एज्युकेशन चालत नाही, त्याच्यासमोर जोपर्यंत मी सोशल होणार नाही तोपर्यंत आपली सोशल मुवमेंटसुद्धा यशस्वी होत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये कुठंतरी सोशल ॲक्टिव्हिटी असणं अत्यंत गरजेचं असते आणि त्यामुळेच जगामध्ये क्रांती होत असते. नेल्सन मंडेलानं गुलामगिरी वाचली महात्मा ज्योतिबा फुलेंची आणि आफ्रिकेला गुलामगिरीतून बाहेर काढलं. बराक ओबामा भारतामध्ये आले, त्यावेळचे मंत्री छगन भुजबळ यांनी बराक ओबामाला गुलामगिरी नावाचं पुस्तक दिलं आणि बराक ओबामा जेव्हा अमेरिकेला गेले वॉशिंग्टनमध्ये, तिथं आपल्या व्हाईट हाऊसमध्ये पुस्तक जेव्हा उघडलं महात्मा ज्योतिबा फुलेंचं आणि पाहिलं की हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये अमेरिकेमधल्या काळ्या आणि गोऱ्या लोकांच्या संघर्षाला अर्पण केलेलं आहे, तेव्हा त्यांना धक्का बसला की भारतामधला हजारो किलोमीटर दूर अंतरावरचा एक माणूस अमेरिकेमधल्या काळ्या आणि गोऱ्या लोकांच्या संघर्षाची दखल घेतो आणि गुलामगिरी नावाचं पुस्तक त्यांना अर्पण करतो. त्यांना प्रचंड आनंद झाला आणि बराक ओबामांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचं गुलामगिरी नावाचं पुस्तक व्हाईट हाऊसच्या लायब्ररीमध्ये सन्मानानं प्रस्थापित केलं. आम्हाला अजूनही ते पुस्तक वाचता आलं नाही, म्हणून आमच्या डोक्यातली वैचारिक आणि बौद्धिक आणि मानसिक गुलामगिरी बाहेर पडली नाही. जोपर्यंत महात्मा ज्योतिबा फुलेंचं गुलामगिरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हू वेअर शुद्राज आणि हे सगळे पुस्तकं आम्ही वाचणार नाही तोपर्यंत मित्रांनो खऱ्या अर्थानं या देशामध्ये क्रांतीची पहाट उघडणार नाही. आणि म्हणून हे जे सध्याचे संघर्ष आहे, हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद भोंगे अंगूर, हे तुमच्या आमच्या काहीच कामाचं नाही. आपल्या पोरांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या शेजारच्या लहान लहान मुलांना सांगा याच्यामध्ये अजिबात पडू नका, अजिबात स्वतःच्या अंगावर केसेस लावून घेऊ नका, आयुष्य बर्बाद करू नका. पुस्तकं वाचा, अभ्यास करा, वाचन करा, चिंतन करा, मोबाईलचा योग्य वापर करा. मोबाईल वाईट नाही, मोबाईल चांगला आहे, प्रत्येक गोष्टीला नकारार्थी म्हणून चालणार नाही. मोबाईलमध्ये जगातलं अत्युच्च ज्ञान आहे. एका मिनिटात तुम्हाला जगामधल्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला एखादा म्हणतो मी गरीब आहे, माझ्या घरी पेपर लावू शकत नाही, माझी ऐपत नाही, मोबाईलमध्ये टाका, जगातला वॉशिंग्टन पोस्ट असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, तुम्हाला एका सेकंदात वाचायला मिळतो. ही क्रांती केलेली आहे विज्ञानानं. विज्ञानवादी बना, तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही. आणि म्हणून हिंदू मुस्लिम हा वाद काल्पनिक आहे. या वादानं फक्त काही लोकांचे पोटं भरतात, काही लोकांना हा वाद सतत पेटवून ठेवून आपली दुकानदारी चालवायची आहे. आणि म्हणून शेवटी एका शायरानं एक सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. त्या कवितेनं मी माझ्या भाषणाचा या ठिकाणी समारोप करतो. ज्यांना हिंदू मुस्लिम वादापासून दूर राहायचं आहे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक ही कविता ऐकावी. तो असं म्हणतो की ना इस्लाम खतरे में है ना हिंदू खतरे में. तो शायर काय म्हणतो, ना इस्लाम खतरे में है ना हिंदू खतरे में है, धर्म और मजहब से बट्टा इंसान खतरे में है, ना राम खतरे में है ना रहीम खतरे में है, सियासत की भेंट चढ़ता भाईचारा खतरे में है, ना कुरान खतरे में है ना गीता खतरे में है, ना कुरान खतरे में है ना गीता खतरे में है, नफरत की दलीलों से इन किताबों का ज्ञान खतरे में है, ना मस्जिद खतरे में है ना मंदिर खतरे में है, ना मस्जिद खतरे में है ना मंदिर खतरे में है, सत्ता के लालची हाथों इन दीवारों की बुनियाद खतरे में है, इन दीवारों की बुनियाद खतरे में है, ना ईद खतरे में है ना दिवाली खतरे में है, गैर मुल्कों की नज़र लगी है, हमारा सद्भाव खतरे में है. आणि शेवटी तो फार सुंदर म्हणतो, जे सध्याच्या काळाला 100% लागू आहे. तो असं म्हणतो, जरा गौर से देखो मेरे देशवासियों, जरा गौर से देखो मेरे देशवासियों,
अब तो हमारे देश का संविधान ही खतरे में है, अब तो हमारे देश का संविधान ही खतरे में आहे आणि हे 100% सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी आणि आपण वारसदार बसलेलो आहोत. संविधानाला धोका निर्माण झालेला आहे. बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणून या ठिकाणी आपण अत्यंत अभिमानानं आणि स्वाभिमानानं बसलेलो आहे. मोठमोठे पदं आपल्याला मिळालेले आहे. हे संविधान जर नष्ट झालं तर आपल्या बाळांना पुढच्या पिढीला काहीच मिळणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी आपण सर्वजण एक प्रतिज्ञा करूया की या संविधानाला वाचवण्यासाठी, संविधान कायम ठेवण्यासाठी आणि संविधानावरच हा देश चालण्यासाठी आपण सर्वजण ताकदीनं काम करूया, एवढीच या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करतो. जवळपास मला माहिती पण 1,45,000 शब्दांची 395 आर्टिकल्स 22 भागामध्ये आहे. मागच्या वर्षी मला वाटतं 105वं अमेंडमेंट झाले. एवढे जरी असलं तरी घटनेचा मूळ जो ढाचा आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. आणि हा ढाचा किंवा एक घटना जर जे व्यवस्थित आपण वाचली तर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये सिंचनासंदर्भातचे सुद्धा जे काही धोरणं किंवा सिंचनासंदर्भातचे जे सुद्धा जे काही आवश्यक जे काही तरतुदी आहेत त्या देखील त्याच्यामध्ये त्यांचा अंतर्भाव झालेला आहे. आता बोके साहेबांनी जे काही उदाहरणं दिली त्यामध्ये मुख्यतः भाकरा नांदगलचं आपलं धरण असेल, रिव्हर व्हॅली प्रोजेक्टची सुरुवात जी त्यावेळी केलेली आहे, जी आपण 1996 साली कृष्णा खोरे स्थापन करून केली आणि नंतर 5 महामंडळामध्ये आपण स्थापन केलेली आहे. तर हा जो कन्सेप्ट तो आहे तो देखील जवळपास 100 वर्षापूर्वी कन्सेप्ट ॲज अ रिव्हर व्हॅली डेव्हलपमेंट म्हणून केलेला आहे. आत्ता आपण वैनगंगा नळगंगा पाण्याचं डायव्हर्शनचा आपण विचार करतो, नदी वळण योजना या देखील यापूर्वी 100 वर्षापूर्वी विचार झाला आहे. तर त्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे विचार जे आपल्याला त्यावेळेला दिले होते त्याचं अंमलबजावणी आपण आज करतो आहे. म्हणजे इतकी दूरदृष्टी त्यावेळेला बाबासाहेबांच्याकडे होती. असे महापुरुष वारंवार जन्माला येत नाहीत की हे सर्व महापुरुष युगामध्ये एकदा जन्माला येतात. फक्त त्याने दिलेले विचार जे आहेत ते विचार आपण ज्या पदावरती काम करतो त्या पदावर काम करताना ते विचार डोक्यात घेऊन जर आपण काम केलं तर त्या विचारांना नक्कीच एक अभिवादन केल्यासारखं होईल. आजच्या निमित्तानं मी या महामानवाला अभिवादन करतो. मी आरती ताडे आपणा सर्वांची रजा घेते आणि आभार प्रदर्शनाकरता मंच विक्रम राठोड यांच्याकडे सोपविते. धन्यवाद. आमच्या विनंतीस मान देऊन आपल्या खात्याचे राज्यमंत्री आदरणीय बच्चू कडू साहेब यांनी उपस्थिती दर्शवली. एवढेच नव्हे तर आपल्या ओघवत्या आणि बिनधास्त शैलीमध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या अतिशय व्यस्त आणि शासकीय कार्यक्रमामधून आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय मोहिते सर यांनीसुद्धा आपलं म्हणजे उपस्थिती दर्शविली. एवढंच नव्हे तर कमी वेळेत आणि मोजक्या शब्दामध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आदरणीय मोहिते सरांचं जलसंपदा मैत्री संघातर्फे आणि आयोजकातर्फे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून माननीय डॉक्टर श्री प्रकाश पवार साहेब मुख्य अभियंता यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल आदरणीय साहेबांचे जलसंपदा मैत्री संघातर्फे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आदरणीय आशिष देवगडे सर मुख्य अभियंता गोशीकृत प्रकल्प यांचेसुद्धा जलसंपदा मैत्री संघातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आदरणीय श्री विजय देवराज सर मुख्य अभियंता यांनीसुद्धा आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. विनंतीस मान देऊन इथे कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली त्याबद्दल माननीय साहेबांचे खूप आभार व्यक्त करतो. आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थिती दर्शवली एवढेच नव्हे तर एक अमूल्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आदरणीय बोके साहेबांचं सुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व अधीक्षक अभियंते आणि सगळं कार्यकारी अभियंते यांचेसुद्धा विशेष आभार व्यक्त करतो. आणि या आयोजनामध्ये जयंत इंगळे साहेब आणि टीम जे सेवानिवृत्त होऊनही मोठ्या म्हणजे त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय